नमस्कार मंडळी. उन्हाची चाहूल जसजशी जाणवायला लागते तसतशी आठवण येते ती थंडगार आईस्क्रीमची. बाहेरील प्रिझर्व्हेटिव्ह आईस्क्रीम खाण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी फक्त अर्धा लिटर दुधामध्ये छान क्रीमी असं कस्टर्ड आईस्क्रीम करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. कोणत्याही जाडबुडाच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये अर्धा लिटर दुधामधील थोडंसं दूध शिल्लक ठेवून उरलेलं दूध घालून आता आपण ह्या दुधाला छान मध्यम आचेवरती तापवून घेऊयात. आईस्क्रीमसाठी जे दूध घेतलेलं आहे ते अगोदर अजिबात तापवलेलं नसावं. एका बाजूला दूध गरम होईपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला अर्धा लिटरमधील जे शिल्लक दूध ठेवलेलं होतं ना ते एका बाउलमध्ये मी ओतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 1/4 कप व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालून घेऊयात. अजिबात कस्टर्ड पावडरच्या दुधामध्ये गुठळ्या होता कामा नये. कस्टर्ड आईस्क्रीम करण्यासाठी कोणत्याही ब्रँडची तुम्ही कस्टर्ड पावडर वापरू शकता. तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल ना तर दुधामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि व्हॅनिला इसेन्स टाकून अशा प्रकारे स्लरी तयार केली तरीही चालेल. दुधाला छान उकळी आल्यानंतर गॅसची आच पूर्णपणे मंद करून व्यवस्थित दूध मिक्स करून घेऊयात. दूध तापवण्यासाठी जाडबुडाचं भांडं आणि सुरुवातीला थोडंसं पाणी घातल्यामुळे अजिबात दूध खाली लागत नाही. आता दूध छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप साखर आणि सुरुवातीला दुधामध्ये जी कस्टर्ड पावडर मिक्स करून जे लिक्विड तयार केलेलं होतं ना ते देखील दुधामध्ये घालून घेऊयात. आता सतत हलवत आपण मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटे छानपैकी दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर शिजवून घेणार आहोत. जसजशी कस्टर्ड पावडर मिक्स होते तसतसं हे मिश्रण अशा प्रकारे घट्ट व्हायला लागतं. आईस्क्रीम करताना अशा प्रकारे बेस तयार करून ठेवला की अजिबात आईस्क्रीममध्ये बर्फाचे कण जमा होत नाही. आता हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होताना खाली लागू शकतं म्हणून सतत ते हलवत राहावं. अशा कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करून आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात. एका बाजूला मिश्रण थंड होईपर्यंत एका मोठ्या भांड्यामध्ये बर्फाचे खडे आणि त्यावर ते मीठ घालून घेतलं. मीठ घातल्यामुळे अजिबात बर्फ लगेच वितळत नाही. बर्फावरती एक भांडं ठेवून त्यामध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घालून अशा प्रकारे मी इलेक्ट्रिकल ब्लेंडरने छान फेटून घेणार आहे. आता तुमच्याकडे इलेक्ट्रिकल ब्लेंडर नसेल ना तर तुम्ही हँड मिक्सरने देखील अशा प्रकारे ही क्रीम फेटून घेऊ शकता. व्हिपिंग क्रीम तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही कोणतीही फ्रेश क्रीम देखील हे आईस्क्रीम करण्यासाठी वापरू शकता. तुम्ही जी क्रीम वापरणार आहात ना ती हँड ब्लेंडर किंवा इलेक्ट्रिकल ब्लेंडरनेच फेटून घ्या. अजिबात मिक्सरमध्ये फेटून घेऊ नका, नाहीतर हवं तसा आईस्क्रीम तयार होणार नाही. आईस्क्रीमसाठी आरामात 2 ते 3 मिनटामध्ये छान क्रीम फेटली जाते. केकला ज्याप्रमाणे आपण एक तार येईपर्यंत क्रीम फेटून घेतो ना तशी अजिबात आईस्क्रीमसाठी फेटून घेऊ नये. हलकीशी पातळसरच क्रीम फेटून घ्यावी. सुरुवातीला आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ना ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर क्रीममध्ये घालून पुन्हा एकदा 3 ते 4 मिनटे छानपैकी आपण ब्लेंडरने हे सर्व बॅटर फिरवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जे कस्टर्डचं मिश्रण केलेलं होतं ना त्यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे कस्टर्डचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊन नंतर ते क्रीममध्ये मिक्स केलं तरीही चालेल. सुरुवातीला अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून नंतर आपण ब्लेंडरने छानपैकी मिश्रण फेटून घेऊयात. आईस्क्रीमसाठी आपण जी व्हिपिंग क्रीम वापरलेली होती ना ती हलकीशी गोडसरच असल्यामुळे मी अर्धा कप साखरेचा वापर केलेला आहे. परंतु तुमच्या गोडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. कस्टर्ड आईस्क्रीमला खूप जास्त डार्क येल्लो रंग तुम्हाला हवा असेल ना तर थोडासा तुम्ही येल्लो फूड कलर वापरला तरीही चालेल. किंवा तुम्हाला अजून व्हॅनिला फ्लेवर घालायचं असेल तर तुम्ही व्हॅनिला फ्लेवर देखील या आईस्क्रीममध्ये घालू शकता. 5 मिनटे छान फेटून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपलं आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे. चला तर आता आपण त्यावरती झाकण ठेवून एक 2 तासासाठी फ्रीझरमध्ये असंच ठेवून घेऊयात. आईस्क्रीम फेटण्यासाठी मी जे भांडे घेतलेले होते ना ते मला छोटं वाटत होतं म्हणून मी पुन्हा मोठ्या भांड्यामध्ये आईस्क्रीम छान फेटून घेतलेलं आहे.
चला तर 2 तासासाठी मी अशा प्रकारे आईस्क्रीमचं बॅटर फ्रीझरमध्ये ठेवून पुन्हा एकदा भांडं बाहेर काढून एक 2 ते 3 मिनिटे ब्लेंडरनं अजून हे आईस्क्रीम बॅटर छान फ्लफी होईपर्यंत फेटून घेणार आहे. सुरुवातीपेक्षा ह्या ठिकाणी पहा बॅटरचा कलर देखील हलकासा बदललेला आहे ना. फ्रेश क्रीम किंवा व्हिपिंग क्रीम कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. बाहेरील आईस्क्रीममध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, परंतु आज जे आपण आईस्क्रीम तयार केलेलं आहे ना, ते अगदी क्रीम सोडून घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच तयार केलेलं आहे. बॅटर छान फेटून झाल्यानंतर कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये बॅटर अशा प्रकारे आपण भरून घेऊन पुन्हा एकदा 24 तासासाठी हे कंटेनर आपण फ्रीझरमध्ये ठेवून आईस्क्रीम छान सेट करून घेणार आहोत. मी दाखवलेल्या कस्टर्ड आईस्क्रीममध्ये अजिबात बर्फ देखील जमा होत नाही, हे तुम्हाला 24 तासानंतर कळेलच. 24 तासानंतर पहा या ठिकाणी छान आईस्क्रीम सेट झालेलं आहे. चला तर आता मी तुम्हाला हे आईस्क्रीम सर्व्ह करून दाखवते. बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना. अगदी मार्केटमध्ये ज्याप्रमाणे आईस्क्रीम तयार मिळतं ना, त्याचप्रमाणे आपण देखील घरच्या घरी अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये हे आईस्क्रीम तयार करू शकतो. तर ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ते मला नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.